किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मतदान केलेलं नाहीये। कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत। आम्ही गंमत पाहत होतो, राजस्थान मध्ये 26 जागा आहेत, एकूण 26 किंवा 27, आणि एका एक्झिट पोल कंपनीनं तिथे भारतीय जनता पक्षाला 33 जागा दाखवल्या। बरोबर ना? 26 जागा आहेत आणि 33 जागा दाखवल्या। आता मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील, एकत्रित 800-900 जागा देतील। आणि ती शक्यता, कारण मोदींनी एवढं ध्यान केलंय, इतके वेळ त्याने ध्यानाला बसले, इतके कॅमेरे लावले, साधना केली, तपस्या केली, त्याच्यामुळे 360-370 म्हणजे काहीच नाही। अशा तपस्वी आणि ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा मिळायलाच पाहिजेत, तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणेन। अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे। ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षामध्ये कसे चुकीचे ठरतात आणि भारतीय जनता पक्ष या देशाचं गृह मंत्रालय आणि ती यंत्रणा कशा प्रकारे ह्याच्यावर प्रभाव टाकतं हे सगळ्यांना माहिती आहे। काल जयराम रमेश यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला। गेल्या 24 तासात गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातल्या किमान 180 डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करून जवळजवळ धमकावलंय। आणि ते या धमक्या कशा करतात हे मी सांगण्याची गरज नाही। जर तुम्हाला जिंकण्याची इतकी खात्री असेल सहज, तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही, आणि अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाही। इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार। 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही। मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार, देशात काय होणार। हम कम से कम आम्ही कमीत कमी 295 ते 310 इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत। इंडिया आघाडी कोणी किती आकडे लावून 100 कंपन्या आहेत एक्झिट पोल बनवण्याचा, प्रत्येकाची स्पर्धा आहे। एका फुकट करतात का? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, असं एक्झिट पोलचं आहे। जो दीर पेजेला त्याच्या शेजेला, कळलं? असे ओपिनियन पोल एक्झिट पोलच्या कंपन्या आहेत। मोठे मोठे जे पक्ष आहेत सत्तेवरचे ते पैसे देतात, मोठ्या प्रमाणात पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणतात। हा आजपर्यंतच्या देशातला गेल्या 10 वर्षातला इतिहास आहे। हा सगळा पैसा फेको तमाशा देखो असा पोल आहे। आमचा अजिबात विश्वास नाही आणि आम्ही त्याच्यावरती काय बोलणारे नाही। मी परत सांगतो, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही 35+ इतक्या जागा मिळवेल, 35 आणि अधिक, 30 तर नक्कीच एकत्रित, किंवा काही जागा या फाईट मध्ये असतात, त्याच्याविषयी आता कल देता येत नाही। तर आम्ही 35 पर्यंत